पावसाळ्यात सुक्या चाऱ्याचे प्रमाण वाढवा। बदलत्या ऋतुमानानुसार दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये योग्य आणि पूरक असे बदल करणे ही कृती फार महत्त्वाची आणि आवश्यक आहे। विशेषतः पावसाळ्यामध्ये एकूणच वातावरणामध्ये हवेत गारवा असतो। अशा थंड हवामानामध्ये जनावरांना आपल्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी जनावरांची ऊर्जेची गरज वाढलेली असते। तसेच फक्त हिरवा चारा दिल्यामुळे जनावरांच्या पोटातील आम्लाचे प्रमाण वाढते आणि अपचन होते। जनावरांच्या वाढलेल्या ऊर्जेची गरज भागावी, अपचनाचा त्रास कमी व्हावा आणि जनावरांना आवश्यक प्रमाणात शुष्क भाग म्हणजेच चोथा मिळावा, यासाठी पावसाळ्यामध्ये जनावरांना जास्त प्रमाणात कोरडा चारा म्हणजेच ड्राय फॉडर द्यावा। यामुळे जनावरांना त्यांच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा होतो। परिणामी जनावरांना थंड वातावरणाशी जुळवून घेणं सोयीचं जातं। पावसाळ्यामध्ये उपलब्ध असलेल्या हिरव्या कोवळ्या चाऱ्यामध्ये जवळपास 80 ते 85% पाणी असते। हिरव्या चाऱ्यातून जनावरांना मिळणाऱ्या शुष्क पदार्थांचं प्रमाण अत्यल्प असतं। दुधाळ जनावरे सवयीनुसार पोट भरल्यानंतरच रवंथ करू लागतात। थंड वातावरणामध्ये हिरवा चारा जास्त प्रमाणात खाल्ल्यानं जनावरांचे शेण पातळ पडते। दुधातील घन पदार्थांचे प्रमाण कमी होते, म्हणजेच दुधाला योग्य ते फॅट आणि SNF मिळत नाही। दूध पातळ आहे असे दिसू लागते। म्हणूनच भरघोस आणि उत्तम प्रतीच्या दूध उत्पादनासाठी पावसाळ्याच्या ऋतूमध्ये हिरव्या चाऱ्याबरोबरच कोरडा चाराही सुयोग्य जास्त प्रमाणात देणे गरजेचे आहे। यासाठी आपल्याकडे उपलब्ध असणारी कडबा कुट्टी, मका कुट्टी, गव्हाचे काड, भात पिंजर, तूर काड, हरभरा काड, वाळलेल्या गवताच्या पेंड्या इत्यादी सुक्या वैरणीचा वापर पावसाळ्यामध्ये पूरक आणि नियमित करावा। त्याचबरोबर गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचे प्रक्रियायुक्त मॅश आणि पशुखाद्य दररोज द्यावे। महत्त्वाचं म्हणजे अशा सुक्या वैरणीची साठवणूक ही अत्यंत काटेकोर असावी। पावसाळी हवा आणि ओलाव्यामुळे या सुक्या चाऱ्याला किंवा खाद्याला बुरशी होऊ नये याची अत्यंत काळजी घ्यावी आणि जर सुक्या वैरणीला बुरशी आल्यास जनावरांना अजिबात देऊ नये। गाई म्हशींच्या आहारात बदल करताना त्यांच्या दूध उत्पादन क्षमतेनुसार आणि वजनानुसार बदल केला पाहिजे। साधारणपणे 400 ते 500 किलोची गाय जर 15 ते 20 लिटर दुधाचे उत्पादन देत असेल तर तिला एकूण वजनाच्या 3 ते 4% शुष्क म्हणजेच कोरडा आहार दिला पाहिजे। 20 किलो हिरव्या चाऱ्यातून 2 किलो शुष्क पदार्थ आणि 10 किलो मुरघासमधून 2.5 ते 3 किलो शुष्क पदार्थ मिळतो। 1 किलो पशुखाद्यातून 900 ग्रॅम शुष्क पदार्थ मिळतो। कोरड्या चाऱ्यातून 90% शुष्क पदार्थ आणि 10% पाणी मिळत असते। एका गाईला किंवा म्हैशीला दिवसातून 6 ते 7 किलो पशुखाद्य, 20 ते 22 किलो हिरवा चारा किंवा 15 किलो मुरघास म्हणजेच सायलेज आणि 7 ते 9 किलो कोरडा चारा दिवसातून 2 वेळा विभागून द्यावा। पावसाळ्यामध्ये दुधाळ जनावरांचे असे आहार व्यवस्थापन केल्यास उत्पादित दुधाची प्रत सुधारते, दुधात वाढ दिसून येते आणि गोठ्यातील जनावरांचे आरोग्यही उत्तम राहते।